आम्हा सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की काँग्रेसचा स्थापना दिवस अखिल भारतीय काँग्रेसनी नागपूरमध्ये करायचा निर्णय केलेला आहे। त्याचं आम्ही स्वागत करतो आणि हा दिवस आमच्यासाठी सगळ्यांसाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा आहे। 139वा स्थापना दिवस साजरा होणार आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि या देशाला जागतिक पातळीवर महासत्ताक बनवण्यासाठी काँग्रेसची निर्मिती झालेली होती आणि त्या आधारावर काँग्रेसने स्वातंत्र्य पण मिळवून दिलं आणि 60 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने या देशाला महासत्ताक बनवलं। पण 2014 पासून या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचा जो प्रयत्न देशातलं भाजपचं सरकार करते आहे। आपल्याला लक्षात असेल की 1920च्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात असहकार आंदोलन त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने नागपूरच्याच भूमीवर केलेलं होतं। त्याचा ठराव पारित झालेला होता। आज देशाच्या संविधानिक व्यवस्थेला रोज तोडण्याचं काम जे चाललेलं आहे आणि म्हणून नागपूरचं हा फाउंडेशन दिवस म्हणजे स्थापना दिवस काँग्रेसचा हा इथं जो साजरा केला जातोय हा भारताचा मध्यवर्ती भाग आहे। त्याच्यामुळे याचा आवाज संपूर्ण देशामध्ये जाणार। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन या देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं काम केलं, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा संविधानातून जो त्यांचा प्रयत्न होता त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम केलं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांची ही कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो कोट्यावधी अनुयायांसोबत जी दीक्षा घेतली होती, धम्मचक्र परिवर्तन केलं होतं, त्याच नागपूरच्या भूमीमध्ये काँग्रेसचा फाउंडेशन दिवस साजरा करण्यासाठी आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, आमचे नेते राहुलजी गांधी, प्रियंका गांधीजी आणि AICCचे सगळे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे इथून हा जो मेसेज पूर्ण देशामध्ये जाईल, जी संविधानिक व्यवस्था तोडण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा जो प्रयत्न देशातलं सरकार करते आहे त्याच्या विरोधातला आवाज इथून मोठ्या प्रमाणात जाणार आहे आणि म्हणून आम्ही त्याची जोरात तयारी करतोय। स्वाभाविक आहे की फरवरीमध्ये आता 55 दिवसावर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही रोज काउंटडाऊन नरेंद्र मोदीच्या सरकारचं सुरू झालेलं आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की इथून लोकसभेचंही बिगुल फुकलं जाणार आहे। नाही, सीट शेअरिंगची मीटिंग नव्हती। फाउंडेशन डेच्या निमित्तानं या ठिकाणी त्याला मॅसिव्ह म्हणजे त्याला मोठी ही कार्यक्रम कसा करता येईल त्याच्यावरची मीटिंग होती। तेच नियोजनाचीच मीटिंग होती आणि त्या पद्धतीची तयारी चालू आहे। सगळे ऑलरेडी AICCचं सगळी सन्माननीय लोक या ठिकाणी येणार आहे। CWCचे संपूर्ण मेंबर्स या ठिकाणी येणार आहे। अनेक राज्यातले PCC राहणार आहेत, त्यांचे CLP नेते राहणार आहेत, मुख्यमंत्री राहणार आहेत। त्यामुळे एक मोठी गॅदरिंग या ठिकाणी होणार। हे त्यांचा अधिकार आहे। आता माननीय सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये लक्ष घालून आहेत, माननीय विधानसभा अध्यक्ष कामाला लागलेले आहेत, त्यांच्या अधिकाराबद्दल मला या ठिकाणी बोलणं चुकीचं ठरेल। वरच्या पातळीवर चर्चा चालू असेल, मला त्याची माहिती नाही।
हा आपला गैरसमज आहे. आम्हाला कोणालाही पैसे मिळाले नाही. भाजपनी त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे की त्यांचं कोणी कार्यकर्ता असेल त्याला टाकलेले आहेत. आम्ही जे दिलेले कामं आहेत ते एकही त्यांनी टाकलेले नाही आणि आम्हाला कोणालाही पैसे दिलेले नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा गैरसमज नाही. विरोधकांच्या भागामध्ये कुठेही पैसे या लोकांनी दिलेले नाहीत, ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. आम्ही शेतकरी आता शेतकऱ्यांवरचं जे सोमवारपासून जेव्हा चर्चा सुरू झाली, आज मुख्यमंत्री उत्तर देणार असं सांगतात आहे. 2 दिवसाच्या पहिले चर्चा संपली. एव्हरेजमध्ये 14 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत, ते लक्षात आणून दिलेलं आहे. सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, हे सगळे प्रश्न बाजूला सारण्यासाठी जाती जातीमध्ये वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे. हे पण आम्ही विधानसभेमध्ये सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे यांना सरकार मान्य करत आहे. मी परवा पण बोलताना बोललो, आम्ही तर शेतकऱ्यांना आवाहन करतो की कोणी आत्महत्या करू नका, पण या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हा हे सरकार त्यांना मदत करेल. आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही. आजचं भाषण पण वाऱ्यावर सोडणार नाही हेच होणार आहे. घोषणा होणार आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः विधानसभेमध्ये घोषणा केलेली होती. गेल्या अवकाळी पावसाची अजून मदत केली नाही. पावसाळी याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे, त्याचा अजूनही सर्वे झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची आणीबाणी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि अवकाळी पावसामध्ये पुन्हा आता चाललेल्या अवकाळी पावसामुळे त्याच्यामुळे होतं नव्हतं शेतकऱ्यांचं सगळं गेलं. हे सर्वेच्या नावाने शेतकऱ्यांच्या जखमेवर रोज मीठ सोडतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, सरकारचं शेतकऱ्यावर असलेलं दुर्लक्ष, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, ही वस्तुस्थिती आहे. बघा, आम्हाला कर्जमुक्ती सरकारने जाहीर केली पाहिजे तातडीनं. विमा कंपन्यांना ज्या पोचून ठेवलेल्या मित्रांना त्यांच्याकडून संपूर्ण आज राज्य, केंद्र आणि शेतकऱ्यांकडून जवळपास 8,500 कोटी रुपये या विमा कंपन्यांना मित्रांना देऊन ठेवलेले आहे. आपले काही मंत्री सांगतात आम्हाला 2 कोटी मिळाले विम्याचे. तुम्ही 8,500 कोटी रुपये जनतेचे दिलेले आहेत तुमच्या मित्रांना. ते पैसे वापस आणून द्या ना आणि विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत. आणि NDRFच्या नियमाप्रमाणे सरकार म्हणतं की आम्ही त्याच्यापेक्षा जास्त 3 हेक्टरला देतो. मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अर्धा हेक्टर, एकर अशी मदत केली गेली आहे. अर्धा एकरला मदत केलेली आहे. 3 हेक्टरचं सांगतात हे लोक. आणि त्याच्यामुळे संपूर्ण पिकं नाहीशी झाली, सरसकट मदत करावी ही आमची अपेक्षा. आणि जो काही शेतीचा माल आहे त्याला सपोर्ट प्राईजनी यांनी घ्यावा. आता कापसाच्या किमती पाडून टाकल्या, सोयाबीनच्या किमती पाडून टाकल्या, दानाच्या किमती पाडून टाकल्यात, कांद्याच्या किमती पाडून टाकल्यात. म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलं थोडंसं कसं तरी माल त्याच्या हातात असेल त्याच्याही किमती पाडून टाकल्यात. तर आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव पण मिळाला पाहिजे, सरसकट मदत केली गेली पाहिजे, विमा कंपन्यांकडूनही पैसे मिळाले पाहिजेत आणि त्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यांनी कर्जमाफी योजना केली होती, त्याचे अजूनपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत, कारण की त्याच्यात त्यांनी नियमावली ठरवली. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं नाही पुसली पाहिजेत, सरसकट मदत केली पाहिजे आणि अधिवेशन संपायच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत. नाहीतर त्याला KYC करा, त्याला तिथं सेंटर उभं व्हा, रात्र त्यांचे ॲप खुलत नाही, साईड उघडत नाही, शेतकऱ्यांना त्रास दिला जातो आहे. दिवाळीमध्ये शेतकऱ्याला मदत मिळेल अशी अपेक्षा आमची होती, पण ना त्याचा शेतीचा माल घेण्यात आला आणि ते झालेल्या नुकसानचे पैसे नाही दिले. त्यामुळे या सरकारकडून आमच्या अपेक्षा तुम्ही विचारला त्याप्रमाणे सरसकट कर्ज माफ, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे, NDRFच्या नियमाप्रमाणे आणि त्याच्याही पलीकडे सरकार द्यायला निघाली ती मदत दिली पाहिजे आणि त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण
आता त्यांच्यात काय वाद आहे ते मला सांगायची गरज नाही आहे. हा महाराष्ट्र पेटतो आहे, हा त्यांच्या वादामुळे पेटतो आहे. आज महाराष्ट्र पेटतो आहे त्यांच्या वादामुळे. आम्ही विधानसभेत सांगितलं, मराठा आरक्षणामध्ये मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचंच एकमत नाही आणि आज ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, कोळी वर्सेस आदिवासी असे अनेक वाद निर्माण करून ठेवले महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे त्या मंत्रिमंडळामध्ये वाद आहे की नाही त्याचं वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आहे. तर मंत्रिमंडळात यांचा वाद आहे, यांच्या यांची जी महायुती आहे त्याच्यामध्ये किती बिघाडी आहे ते आपल्याला त्याला वेगळं प्रमाणपत्र सांगून सांगता येणार नाही. बघा, मुद्दा असा आहे की मी पण हिंदू आहे, मी माणुसकी जोपासणार आहे. आम्हाला परवा कोरोनामध्ये जे रक्त पाहिजे होतं तर मुसलमानाचं हिंदूला चालत होतं, हिंदूचं मुसलमानाला चालत होतं. हा भेदभाव आम्हाला आमच्या धर्मात नाही शिकवलेला आहे. आता कोणी आपल्या पद्धतीनं बोलत असतील तो त्यांचा आहे, काही त्यांना वरतून देवानी कॉन्ट्रॅक्ट दिला की मला माहिती नाही. पण माणुसकी हा धर्म आमच्या हिंदू धर्मात आम्हाला शिकवलेला आहे. माणुसकी ठेवली पाहिजे, गरजूला कशी मदत करता येईल ही भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की कसे पैसे गेलेले आहेत ते सांगतोय. तसे चार्ट पाहिले तर प्रतिभाताईंच्याही मतदारसंघात, पण त्यांच्या मताप्रमाणे नाही आहे. जो आम्हाला मतदारसंघात कुठं कुठं पैसे लागतात त्याचं आम्ही या पद्धतीच्या अधिवेशनाच्या पहिले प्रस्ताव पाठवतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या माध्यमातून, जिल्ह्याच्या प्रमुख जे एजन्सी आहेत त्यांच्याकडून सगळ्यांचे जातात. ते पैसे तसे मिळाले नाही असा तो भाग है. तो राज्य के धार्मिक स्थलों को जीर्णोद्धार की बात की गई, 419 मंदिरों को भी ठीक ठाक करने को कैसे लेंगे? करना चाहिए, क्या आस्था की जगहों को विरोध करने की कोई जरूरत नहीं. चलो मला वाटतं की इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांचे संबंध आहेत त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून बिल्डरशिप उभी केलेली आहे तर त्यांनाही करा ना. कारण की ही घटना जी आहे मुंबई ब्लास्टवाली ही काही साधारण नाही आहे. माणुसकीवर हल्ला होता, त्याच्यामुळे या पद्धतीचे काही नॉर्म्स लावले जावेत असं वाटत असेल बीजेपीला तर मग हे सगळ्यांना नॉर्म्स सारखे लागावे एवढीच आमची विनंती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.